ती कविता होती की अरे यावं त्या चार्ली चॅपलिन माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर, आणि म्हणावं मला नितीन, लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी उचलावं पेन तेवढ्यात हिटलरने तिथे यावं आणि हिटलरने म्हणावं मला नितीन, घे ना माझं रक्त, त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. कदाचित माणसाची कविता वाचून ते मला माफ करतील मित्रा, आणि मी धरावा कागद समोर, तेवढ्यात समुद्रातून मीठ घेऊन लादेंना तिथे यावं आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा हातातल्या लादेंच्या पायाच्या साखर करून द्यावी आणि लादेंना म्हणावं मला देना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला, आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं की लादेन या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. त्यानेही ते हसत हसत मान्य करावं. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या पुतीनने, मी सांगेन त्यांना तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी आहे. त्यांनी ते हसत हसत मान्य करावं. आणि तुम्ही सगळ्यांनी या एकदा माझ्याकडं, तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो आणि तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल, जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंचच उंच विहार करत राहील, कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी. तर ही